नमस्कार, वाळवण रेसिपी पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खुसखुशीत पापड. हे पापड बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे पापड वर्षभरासाठी आरामशीर टिकलं जातो. अर्थातच पापड तळण्यासाठी तेल लागणार आहे. पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट छान असा खुसखुशीत फुलला जातो. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. उपवासाचे खुसखुशीत वर्षभर टिकणारे पापड बनवण्यासाठी या इथं मी अर्धा किलो इतकी वरई घेतलेली आहे. वरईलाच काही भागांमध्ये भगर असंही म्हटलं जातं, तर ही भगर आपल्याला अर्धा किलोच्या प्रमाणात इथं मी घेतलेली आहे. जर का तुम्हाला जास्तीच्या प्रमाणात पापड बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट तिप्पट करू शकता. आता या वरईमध्ये मी जास्तीचं पाणी घालते आणि ही वरई मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. वरई दिसण्यासाठी अशा प्रकारची असते. वरई 1 ते 2 पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये काही धूळ कचरा असेल तो पूर्णपणे निघून जातो. या पद्धतीने हाताने चोळून ही वरई मी 1 ते 2 पाण्याने धुवून घेते. वरई धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि ही वरई आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे. फक्त 1 दिवसासाठी ही वरई आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. रात्रभर म्हणजेच जवळपास 12 ते 15 तासांसाठी ही वरई आपण या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत. याच्यावरती झाकण ठेवते आणि दुसऱ्या दिवशी भेटूयात. दुसऱ्या दिवशी इथं पाहू शकता तुम्ही ही वरई अगदी छान भिजलेली दिसत आहे. याच्यावरती छान असा फेस आलेला आहे, म्हणजेच वरई मस्त अशी भिजलेली आहे. तर हाताने प्रेस केले असता या वरईचं छान असं पीठ बनत आहे, म्हणजेच वरई छान भिजलेली आहे. या पद्धतीनेच ही वरई आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायची आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. या ठिकाणी याच्यावरती आलेलं सर्व पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊयात. आता उरलेली वरई आहे ती आपल्याला एका भांड्याने मोजून घ्यायची आहे, जेणेकरून वरईचे पापड बनवण्यासाठी पाण्याचा किती वापर करायचा आहे याचा अंदाज येतो. त्यासाठी ही वरई मी एका डब्यामध्ये काढून घेते. इथं बघू शकता जवळपास पाऊण डब्बा इतकी ही भिजवून घेतलेली वरई भरलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला याच डब्याने पाण्याचा वापर करायचा आहे वरईचे पापड बनवण्यासाठी. गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपल्याला ज्या डब्याने मोजून वरई घेतलेली आहे आपण त्याच डब्याने मोजून सुरुवातीला 3 डबे इतकं पाणी घालायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर चवीकरता 2 चमचे इतकं मीठ घालायचं. त्याचबरोबर यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घालत आहे. याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता किंवा तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर जिरे देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली वरई घालायची आहे. आता हे वरईचे पापड बनवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या पातेल्याचा वापर करायचा आहे. इथं मी माझ्याकडे हे पातेलं अवेलेबल होतं तेवढं पातेलं इथं मी वापरलेलं आहे. आता मला थोडंसं मीठ कमी वाटत आहे, त्यामुळे मी आणखीन थोडंसं मीठ यामध्ये घातलेलं आहे. ही वरई आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने गॅस आहे तो मीडियम ठेवायचा आणि एकसारखं कंटिन्युअस आपल्याला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. जशी जशी ही वरई शिजत येईल तशी तशी ती पाणी ॲब्झॉर्ब करते आणि पाणी आहे ते कमी कमी व्हायला लागतं आणि हे मिश्रण घट्टसर व्हायला लागतं. त्यामुळे मी दुसऱ्या गॅसवरती आणखीन 1 डब्बा भरून इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आवश्यकता वाटल्यास आपण गरम पाण्याचा वापर यामध्ये करणार आहोत. तर इथं बघू शकता थोड्या वेळासाठी ही वरई मिक्स करत असल्यास अशा पद्धतीने घट्टसर व्हायला लागलेली आहे. हे वरईचे पापड करताना आपल्याला ही वरई अशा पद्धतीने एकसारखी मिक्स करायची आहे आणि आवश्यकता वाटल्यास पाण्याचा देखील वापर करायचा आहे. इथं बघू शकता हे मिश्रण अशा प्रकारे घट्टसर झालेलं आहे. आणखीन हे मिश्रण शिजायचं देखील बाकी आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखीन 1 डब्बा भरून इतकं पाणी घालत आहे. म्हणजे जवळपास 4 पट इतकं पाणी आपण आतापर्यंत या पापडांसाठी वापरत आहोत. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. वरईचे पापड बनवण्यासाठी ही वरई आहे ती अगदी जास्तीत जास्त पाणी ॲब्झॉर्ब करते. जवळपास 4 ते 5 पट पाणी आपल्याला हे पापड बनवण्यासाठी लागतं. आता हे मिश्रण आहे ते आपल्याला
एकसारखं कंटिन्युअस हलवत राहायचं आहे अधूनमधून आणि हे मिश्रण जवळपास आपल्याला 20 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता या मिश्रणावरती अशा प्रकारची साय जमा होते, म्हणजेच आपलं हे पापड बनवण्यासाठी लागणारं पीठ आहे ते छान शिजलेलं आहे। लक्षात ठेवा, हे पापडांचं पीठ आहे ते आपल्याला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे। जर का हे पीठ चांगलं शिजलं नाही तर पापड घातल्यानंतर चिरू शकतात, उलतात पापड। त्यामुळे अगदी छान असे हे पापडचं पीठ आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता मी एका डब्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे। उरलेलं पीठ आहे ते गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे। उरलेलं पीठ आणखीनही लो गॅसवरती आहे। जसं जसं पीठ लागेल तसं तसं याचे मी पापड घालण्यासाठी घेणार आहे आणि उरलेलं पीठ आणखीनच छान असं शिजत आहे। तर इथं बघू शकता अगदी छान असं आपलं हे मिश्रण शिजून तयार झालेलं आहे। जवळपास 20 ते 25 मिनिटं हे मिश्रण मी लो गॅसवरती शिजवत ठेवलेलं होतं। उरलेल्या मिश्रणावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस अगदी लो ठेवलेला आहे। तर अगदी छान असे गोल गरगरीत याचे पापड बनवून तयार होत आहेत। पांढरे शुभ्र असे हे पापड बनवून तयार होतात। अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे उपवासाचे पापड आहेत आणि खाण्यासाठी अगदी खमंग खुसखुशीत पापड बनवून तयार होतात। तर याच पद्धतीने उरलेले सर्व पापड आहेत ते मी बनवून घेणार आहे। हे पापड बनवताना एक ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची, ती म्हणजेच पापडचं मिश्रण आहे ते अगदी छान असं शिजू द्यायचं आहे। पापडचं मिश्रण कच्चं राहिलं तर पापड वाळल्यानंतर उलू शकतात। आणि दुसरी एक ट्रिक म्हणजे हे पापडचं पीठ शिजण्यासाठी आपल्याला जवळपास 5 पट इतकं पाणी लागतं, म्हणजे जास्तीचं पाणी लागतं। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने अगदी गोल गरगरीत असे मी याचे पापड बनवून घेतलेले आहेत। फक्त अर्धा किलो वरईमध्ये खूप सारे पापड बनवून तयार होतात। जवळपास 80 ते 90 पापड बनवून तयार झालेले आहेत। इथं बघू शकता सर्व पापड मी छान असे 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि मस्त असा पापड बनवून तयार झालेला आहे। पापडला कुठेही क्रॅक गेलेला नाही, अगदी छान असा पापड तयार झालेला आहे। आता हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर बघू शकता की ते दुप्पट तिप्पट फुलत आहे। पापड तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। पापड तेलात घालता क्षणी बघू शकता मस्त छान असा फुलला जात आहे। आणखीन काही पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे। तर याच पद्धतीने उरलेले सर्व पापड छान असे फुलले जात आहेत। हे उपवासाचे वरईचे किंवा भगरीचे पापड बनवण्यासाठी अगदी सोपे आहेत। एकदा का बनवून ठेवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता। तर इथं बघू शकता मी काही पापड तळून घेतलेले आहेत। तेल जास्तीचं गरम झालं तर पापड थोडेसे लालसर उमटतात, पण अगदी पांढरे शुभ्र असे पापड तयार होतात। मस्त खुसखुशीत पापड तयार होतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक